आज आपण गॉलस्टोन म्हणजे पित्ताशयातील खडा याबद्दल माहिती घेऊयात. तसेच होमिओपॅथीमध्ये देखील पित्ताशयातील खड्यांसाठी गॉलस्टोनसाठी गुणकारी औषधे आहेत. पित्ताशयातील खडे ही एक सामान्य स्थिती आहे. हल्ली बऱ्याच लोकांमध्ये दिसून येत आहे. पित्ताशयात हे लहान आकाराचे टणक खडे तयार होतात, ज्यामुळे अनेक समस्या निर्माण होतात. पण असंख्य गैरसमजामुळे निदान व उपचारास विलंब होतो. पित्ताशयाला पित्त मूत्राशय असे देखील म्हणतात. पित्ताशय हा यकृताखाली म्हणजे लिव्हरखाली एक लहान नाशपातीच्या आकाराचा अवयव आहे, ज्यामध्ये पित्त साठवले जाते आणि स्त्रवले जाते. पित्ताच्या खड्यात आणि किडनी स्टोनमध्ये फरक असतो. पित्ताशयाचे खडे हे कोलेस्ट्रॉल पासून बनलेले असतात, त्यामुळे लक्षणेही वेगळी असतात. पित्ताच्या आत कोलेस्ट्रॉल व बिलिरुबिनचे प्रमाण जास्त असते, तेव्हा पित्ताशयात खडे तयार होतात. हा अवयव स्वतःच या गोष्टी काढून टाकतो, परंतु जेव्हा जास्तीचं कोलेस्ट्रॉल जमा होतं, तेव्हा त्याचे रूपांतर खड्यामध्ये होते. पित्त म्हणजे काय? यकृतामध्ये लिव्हरमध्ये बनणारे द्रव आहे, जे तुम्ही खात असलेल्या अन्नातील चरबी पचण्यास मदत करते. पित्ताशयात कोलेस्ट्रॉल तसेच इतर अनेक रासायनिक द्रव्ये असतात. या सर्वांमध्ये जेव्हा असमतोल निर्माण होतो किंवा झाल्यास पित्ताशयात खडे तयार होतात. बहुतेकदा पित्ताशयात कोलेस्ट्रॉलची पातळी वाढते जास्त प्रमाणात आणि या अतिरिक्त कोलेस्ट्रॉलचे खडे तयार होतात. हे खडे वेगवेगळ्या आकाराचे असतात, अगदी वाळूच्या दाण्यापासून ते अगदी टेनिसच्या बॉलच्या आकारापर्यंत. पित्ताशयातील खड्यांची लक्षणे: पोटात दुखणे, तीव्र वेदना होणे. या वेदना पाठीकडे किंवा उजव्या बाजूला खांद्याकडे जातात. जेवल्यानंतर किंवा काही खाल्ले, जसे की चरबीयुक्त, तेलकट, तुपकट असणारे पदार्थ खाल्ल्यानंतर वेदना वाढतात. पोटात कळ येते किंवा टोचल्यासारखे होऊन मध्यम ते तीव्रतेचे पण सतत दुखते. दीर्घ श्वास घेतल्यानंतर वेदना वाढतात. छातीत दुखते, जळजळ होते, अपचन होते, पोटात वात धरतो, पोट गच्च होऊन सतत वाफारल्यासारखे होते, फुगते, मळमळ, उलटी, ताप येतो. पोटात वरच्या भागात उजव्या बाजूला हात लावल्यावर दुखणे, अचानक तीव्र वेदना, वरच्या पोटात किंवा स्तनाच्या हाडाखाली तसेच पोटाच्या मध्यभागी वेदना होतात. ह्या वेदना काही मिनिटापासून तासापर्यंत टिकतात. पाठदुखी: या वेदना उजव्या खांद्यावर किंवा पाठी संबंधित असू शकतात. मळमळ, उलट्या, अनेकदा पोटदुखी सोबत असतात. कावीळ: त्वचा आणि डोळे पिवळसर होऊ शकतात. ताप व थंडी वाजणे हे संक्रमण झाल्याचे सूचित करू शकतात. त्यासाठी लगेच वैद्यकीय मदत घ्या. पित्ताशयातील खड्यांची कारणे काय असू शकतात ते बघूया. अतिरिक्त कोलेस्ट्रॉल: जेव्हा यकृत, लिव्हर हे पित्त विरघळू शकते त्याही पेक्षा जास्त प्रमाणामध्ये कोलेस्ट्रॉल तयार करते, तेव्हा अतिरिक्त कोलेस्ट्रॉलचे क्रिस्टल्स आणि पुढे जाऊन खडे बनू शकतात. बिलिरुबिनचे प्रमाण कमी अधिक असणे, लिव्हर सिरोसिस, पित्तमार्गाचे इन्फेक्शन आणि काही रक्तविकार अशा परिस्थिती यकृत जास्त प्रमाणात बिलिरुबिन तयार करते, त्यामुळेच पित्ताचे खडे तयार होतात. जोखमीचे घटक कोणकोणते? वय 40 पेक्षा जास्त असलेल्या लोकांना जास्त धोका, त्यातल्या त्यात पुरुषांपेक्षा स्त्रियांना पित्ताशयातील खड्यांची शक्यता जास्त. वाढलेले वजन, लठ्ठपणा, जास्त चरबीयुक्त आहार, आहारामध्ये उच्च कोलेस्ट्रॉल तसेच कमी फायबरयुक्त आहार ह्यामुळे पित्ताशयातील खड्यांच्या निर्मितीस कारणीभूत ठरतो. कौटुंबिक इतिहास, जसं फॅमिली हिस्ट्रीमध्ये समजा हा आजार असेल कोणाला, कौटुंबिक इतिहासामुळे पित्ताशयाच्या खड्यांचा धोका वाढतो. तसेच ज्यांना मधुमेह, डायबिटीस आहे, यकृताचे आजार, लिव्हर डिसीज आहे, तसेच काही रक्तविकार यामुळे देखील पित्ताशयातील खडे तयार होण्यास कारणीभूत ठरू शकतात. दुर्लक्ष करू नका. पित्ताशयातील लहान खडे हे पित्त नलिकेत घसरणे आणि अडथळा निर्माण करणे किंवा स्वादुपिंडाचा, पॅनक्रियाचा दाह यासारख्या गुंतागुंत निर्माण करू शकतात. म्हणून जेव्हा अनेक लहान पित्ताशयातील खडे निदान होतात, त्याच वेळी वैद्यकीय सल्ला घ्या. पित्ताचे खडे व किडनी स्टोन हे भिन्न आहेत, तसेच त्यावरील उपचार वेगवेगळे आहेत. विशेषतः ज्यांना मधुमेह, डायबिटीस आहे त्यांना पित्ताशयाच्या संसर्गाचा गुंतागुंत होण्याची शक्यता जास्त असते.
म्हणूनच वेळीच उपचार करणे आवश्यक आहे. पित्ताशयातील खड्याबद्दल वेळेवर निदान व उपचारासाठी आवश्यक आहे. तर होमिओपॅथीमध्ये देखील गुणकारी औषधे आहेत, त्यामुळे अजिबात काळजी करू नका. ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये माझा नंबर दिलेला आहे. ऑनलाईन कन्सल्टेशनसाठी मला कॉल करू शकता. काय त्रास आहे तो सर्व सविस्तर सांगा व होमिओपॅथिक औषधं घरपोच मिळवा. धन्यवाद.